नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जो पाठीमाग व्हिडिओ टाकला होता डाळिंबागेचा आंब्या बार नियोजन, तुम्ही बघू शकता जी शेतकऱ्याची बाग आहे ती चांगल्या प्रकारे जी कळी निघलेली आहे. आपण त्यांना विचारून घेऊया कशा प्रकारे नियोजन केलं. त्याचबरोबर आता या काळामध्ये पाणी व्यवस्थापन, खत कशा प्रकारे दिलं पाहिजे, जे थ्रिप्स, मावा, तुडतुडे त्यासाठी आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे. चला तर. तुम्ही बघू शकता सध्या कळी कशी निघलेली आहे. अशी कळी निघलेली आहे. याला आता आपण एकरी 4 किलो 05234 असं 3 वेळेस सोडलेलं आहे. समजा 4 किंवा 5 दिवसाला सोडलेलं आहे. 5 दिवसाच्या वेळेस समजा 4 किलो, डबलच्या 5 दिवसाच्या वेळेस 4 किलो असं सोडलेलं आहे. याच्यानंतर आपण याला फवारणी घेतलेली आहे. आता सध्याची फवारणी जर म्हणलं तर बायो किलर घेतलेलं आहे त्याला आपण थ्रिप्ससाठी. आणि आता याच्यानंतर आपल्याला समजा कळी लवकर निघायसाठी याला 1261 घेणार आहे. 1261 घेतल्याच्या नंतर काय आता होतं, तेच बरोबर, आता ही जी आघारी किंवा आपण म्हणतो वॉटर शूट निघलेली, आता ही कशी काढली पाहिजे, कधी काढली पाहिजे. आता सध्या ही कवळी आहे खुडती. जर आता आपण काढायला गेलो तर आणखीन समजा 8 दिवसामध्ये ही काढता येईल आपल्याला. थोडी मोठी झाली काढून घेता येते. पण जी समजा कवळी असल्यामुळे काढता येत नाही, त्याच्यामुळे ठेवलेली आहे. जी समजा मोठी झालेली आहे ती काढून घ्यावी लागते, पण मग ती डबल काढावं लागते. त्यासाठी काय करायचं का 8 दिवस थांबायचं आणि पूर्ण काढून घ्यायची. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जी बाग आहे ती चांगल्या प्रकारे फुटलेली आहे, कळी देखील चांगल्या प्रकारे निघलेली आहे. आता हिच्यावरती कुठल्याही प्रकारे किडीचा अटॅक नाही, मावा, तुडतुडे, थ्रिप्स यासारख्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत नाही. फ्रेश आहे एकदम. आता जी आघारी आलेली आहे ती काढायची आहे. शेतकरी मित्रांनो, अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनल त्याचबरोबर इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.